मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतल्या काही ताज्या घडामोडी घेऊन मी पूजा सावंत तुम्हा सर्वांचं हाऊसफुलच्या या फ्रेश एपिसोड मध्ये स्वागत करते। प्रत्येक राजकारणाच्या डोक्यावर दिसणारी गांधी टोपी ही आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात या टोपीविषयी किंवा ही टोपी घालणाऱ्या विषयी प्रत्येकाच्या मनात प्रचंड आदर असे, पण आज काळ बदललाय। ही गांधी टोपी घालणारा कधीतरी आपल्याला ही टोपी घालेल अशी भीती सामान्यांच्या मनात घर करून बसली आहे। सामान्य माणूस राजकारणाने अक्षरशः पिळवटून निघतोय। ह्याच राजकारणावर मिश्किल भाष्य करणारे कायद्याचं बोला, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा यासारखे विनोदी चित्रपट यापूर्वीही येऊन गेले। ह्याच पठडीतला आणखीन एक नवा चित्रपट 23 एप्रिल रोजी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रदर्शित झाला। श्री विजयालक्ष्मी आणि मनाली प्रोडक्शन निर्मित टोपी घाला रे। अय्यो, टोपी घातली की रे। त्याने माझ्या बायकोलाही टोपी घातली। आई टोपी कलियुगाचा हा पेरा सांगतो रे माणसाला माणसाला, टोपी घाला कधी याला कधी त्याला, टोपी घाला रे या चित्रपटाची कथा आहे ती भ्रष्ट राजकीय परिस्थितीची। ही परिस्थिती कधी कधी इतकी हास्यास्पद होते की कोण कोणाला टोपी घालेल याचा काहीही नेम राहत नाही, आणि एकदा की हा टोप्यांचा खेळ सुरू झाला की मग भल्या भल्यांची तारांबळ उडते। याच वास्तवाचं भन्नाट चित्रण आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे। अरुण नलावडे, निर्मिती सावंत, विजय कदम, विजय चव्हाण, सुनील तावडे, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री आणि स्मिता तळवळकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फळी असलेल्या या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुभाष जाधव यांनी लिहिले असून उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे। या चित्रपटाची आणखीन एक विशेष बाब म्हणजे अभिनेते अरुण नलावडे आपल्याला तब्बल 5 वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। आपण एक काम करू, बोला। जो अदुगर येईल त्याला देऊन टाकूया मोहरा। याच्या आधी एक काम करा, ही मोहरण्यात तुमच्या सोनाराकडे आणि त्याला इशारा असल्या 2000 मोहरांची किती रक्कम येईल। समाजात आता एक ती दुष्प्रवृत्ती वाढीला चाललेली आहे, तिच्यावर मात करणारी एक टोपी गँग आहे जी आपल्या या शहरामध्ये आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांनी समोरच्या प्रतिस्पर्ध्यांना जेरी सांगते असं एक त्याचं कथानक आहे, पण अत्यंत खेळकर पद्धतीनं आणि अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीनं तो मांडण्याचा प्रयत्न आमच्या निर्मात्या दिग्दर्शक आणि लेखकांनी केला आहे। याला काय सांभाळा, हे काय 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 सांभाळू? अरे बेवड्याला सांभाळू, त्याच्या गुजराती मैत्रिणीला सांभाळू, संसार उद्ध्वस्त करायला निघाली ती सटवी। अहो याची मैत्रिणी गुजराती म्हणून असं फिरायला लागतंय मला। अरे पण हे काय? वाव, ब्युटिफुल, मस्त म्हटलं होतं ना मी। 100 नंबरी सोनं आहे हे। नुसतंच टोपी घाला रे म्हणजे लोकांना उल्लू बनवलं, पैसे लुबाडले आणि त्याचा काहीतरी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असं नसून त्याचा एक वेगळा उद्देश आहे जे क्लायमॅक्समध्ये आम्ही रिव्हील करतो। तर त्यामुळे मनोरंजनाच्या माध्यमातून एक वेगळा विचार मांडणं हा आमचा उद्देश आहे। काय ते घोड्या बनवणारा पण ना शेतामध्ये शेण आणायला मेहनो घेऊन जाते। समजा रोडवर मेहनो जे आहे ना ते किडा मुंगी सारखे धावते। ते अपॉइंटमेंट है? हाँ है, बोलो। होम मिनिस्टर साहब आहे। करूया सुरुवात? जमेल ना मला हे? नक्की जमेल मॅम। अहो किती सुंदर आणि लोभस दिसताय तुम्ही। Good decision. And I'll see to it. थोड्या दिवसात महागुरु will be सलाखों के पीछे। सिनेमाची कथा उलगडत नाही कारण ते सस्पेन्स आहे। माझी याच्यामध्ये भूमिका आहे एक ऑफिसरची, पोलीस ऑफिसरची, जो बंटी बबलीमध्ये अमिताभ बच्चनने जो वेश घेतला होता, जो गेटअप घेतला होता, तो मी गेटअप घेतलेला त्यात। मागे तुम्ही लोकांना अनेक तऱ्हेने फसवणाऱ्या 2 ठगांना अतिशय शिताफीने अटक केली होती, करेक्ट? Oh yes, Bunt and Bubbly. हे घ्या 50 लाख रुपये टोकन मनीचे। शेट्टी साहेब तुम्हाला काय खाणपिण मिळाली की काय सोन्याची? अयो तुला काय करायचंय? अय्यो भाई त्याचा सौदा असतो।
थोडे थोडे आम्ही बिघडलो, थोडे 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 आम्ही बिघडलो. तुम्ही बिघडाना, मिसळ करूया जुन्या नव्याची. पाप पुण्य विसराना, पाप पुण्य आणि संस्कारांची खोटी ठरली नाणी. सत्ययुगाला विसरून गाऊ काली युगाची गाणी. जोपर्यंत जगात मूर्खांची संख्या वाढते आहे तोपर्यंत त्यांना मूर्ख बनवणाऱ्यांची संख्या कधीही कमी होणार नाही. तसंच ह्या चित्रपटातनं दाखवलं गेलेलं आहे. पण जाता जाता एक सामाजिक मेसेज देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या चित्रपटातून, की ज्या टोप्या घातल्या गेल्या आहेत त्या काही वेगळ्या कारणासाठी आहे आणि ते कारण कुठचं ते चित्रपटाच्या शेवटी सगळ्यांना कळतं. कॅमेरा ऍक्शन. हे काय झालं? दशीत पडले मी, दशीत पडले ना मी. पुन्हा दाखवू तुम्हाला. सध्या पुन्हा बेशीत पडून दाखवते. नाही तुम्ही पडू नका, मीच बाहेर पडतो. मिस्टर नागवेकर होम मिनिस्टरना रिझाईन करावं लागले त्या टोपी गँगमुळे. आपल्या पद्धतीनं सॉल्व्ह करा ही केस, आपल्या पद्धतीनं. पकडली गेलेली माणसं निरपराध आहेत रे. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी पोलीस असं वागतील याची कल्पना होती मला. खूप छान लिहिलेली फिल्म आहे, खूप जेन्युइन कारणासाठी लिहिलेली फिल्म आहे. त्यामुळे करायलाही मजा येते आणि मला नक्की माहिती आहे की बघायलाही खूप मजा येईल. आमच्या आया बहिणी थंडावर पाण्यासाठी मैलोन मैल वाट तुडवीत जातात आणि शहरातले लोक वॉटर पार्क मध्ये डुबतात. युअर ऑनर, कसला विरोधाभास आहे या देशाचा विकास करणारे नेमकं हेच विसरलेत की आमची गावं सुद्धा याच देशात येतात. राजकारण हा सामान्य माणसाचा कायम चर्चेचा विषय. याच विषयावर अतिशय मिश्किलपणे आणि तिरकसपणे भाष्य करणारा टोपी घालारे आता पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर लवकरच मुंबईतही प्रदर्शित होईल. तेव्हा पाहायला विसरू नका टोपी घालारे.